लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले, जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, चेस अर्थात बुद्धिबळ या विषयावरती आपण गेल्या 1 महिन्यापासून विविध खेळाडूंसह बुद्धिबळाविषयी चर्चा करतोय, काही प्रश्न त्यांना विचारतोय, त्यांची कामगिरी आपण जाणून घेतोय आणि सोबतच बुद्धिबळ आपल्याला किती मदतगार ठरू शकतं हे आपण बघतोय. कारण बुद्धिबळ हे फक्त खेळण्याचं साधन नसून तर तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठीचा एक व्यायामच तो म्हणता येईल. खरं तर असा हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये आपण आतापर्यंत चार भाग पूर्ण केले. 4 विविध खेळाडूंसह आपण संवाद मातीतल्या खेळाडूंशी बुद्धिबळ स्पेशल हा कार्यक्रम केलाय आणि आज आपल्या सोबत अशीच एक खेळाडू आहे. खरं तर सर्वात आधी मी तिच्या नावाची ओळख करून देईल. सलोनी सापळे असं तिचं नाव असून 23 वर्षीय ही मुलगी खरं तर इंटरनॅशनल लेवल पर्यंत जाऊन पोहोचलेलीच नाहीये, तर इंटरनॅशनल मास्टर हा किताब सुद्धा तिने मिळवलेला आहे आणि सोबतच महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च असा पुरस्कार अर्थातच शिवछत्रपती राज्य पुरस्काराने सुद्धा तिला महाराष्ट्र शासनातर्फे सन्मानित करण्यात आलेलं होतं. याशिवाय थायलंड येथे झालेल्या 2015-2016 सालीच्या वर्ल्ड स्कूल चेस चॅम्पियनशिप मध्ये तिला सिल्वर मेडल तिने मिळवलं होतं. त्यासोबतच सिंगापूर येथे झालेल्या अंडर 17 गर्ल्स मध्ये तिने एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर पदक मिळवलं होतं. यासह अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवलेल्या आहेत. तर मूळ पुण्यातली असलेली सलोनी सापळे, खरं तर अभिजित कुंटे जेव्हा हे नाव जागतिक पटलावरती बुद्धिबळ या क्षेत्रात आलं त्यावेळेस त्याच्या पायावरती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक असे खेळाडू तयार होत गेले आणि त्यांनी सुद्धा अभिजित कुंटे सरांसारखं नाव माझं व्हावं किंवा मला ही बुद्धिबळ क्षेत्रामध्ये काहीतरी भरीव कामगिरी करता यावी या उद्देशाने झपाटलेल्याच काही युवक युवतींमधली एक खेळाडू म्हणजे सलोनी सापळे. तर संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये मी आज स्वागत करतो आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सलोनी सापळेचं. सलोनी, तुझं संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. तुम्ही स्पोर्ट्स इंडी इकडे खूप छान काम करत आहात सगळ्या स्पोर्ट्सच्या विषयी, त्याच्यामुळे तुमचा पण खूप कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी. थँक्यू सलोनी, थँक्यू व्हेरी मच. सलोनी, मी सरळ कार्यक्रमाला सुरुवात करेल आणि पहिला प्रश्न तुला विचारेल, कारण नक्कीच संपूर्ण प्रेक्षक वर्ग तुला ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे उत्सुक असणारच. कारण एकंदरीत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रिया बडवे ज्या स्पोर्ट्स इंडियाच्या फाउंडर आणि सीईओ आहेत, त्यांच्या संकल्पनेतून आपण ह्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी कार्यक्रमादरम्यान विविध माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. क्रीडाप्रेमींपर्यंत ती माहिती आपण पोहोचवतोय आणि एकंदरीतच अनेक असे खेळ आहेत की ज्यामध्ये सुद्धा आपले खेळाडू नाव कमवता आहेत. तर अशा खेळाडूंना आपण समाजासमोर आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो. तर सलोनी, खरं तर बुद्धिबळाची पहिली चाल तू कधी खेळलीस? काय त्या गोड आठवणी? ओके, सो मी 7 वर्षाची होते जेव्हा मी पहिल्यांदा बुद्धिबळ चेस शिकले. माझे बाबा होते ज्यांनी मला पहिल्यांदा शिकवलेलं. खरं तर म्हणजे ऑफकोर्स जेव्हा आपले आई बाबा आपल्याला एक खेळ शिकवतात तर त्यांचं डायरेक्ट ही मुलगी नॅशनल खेळेल किंवा असं तर कधी नसतं. त्यांनी एक गेम म्हणून मला तो इंट्रोड्यूस केलेला आणि ते स्वतः इंटर कॉलेजेट वगैरे खेळले, ते जिंकले सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक पहिल्यापासून आवड होती त्याची. त्याच्यामुळे माझ्या बाबांकडून मी शिकले आणि मग जेव्हा त्यांना कळलं की मला खूप इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे तर मग त्यांनी क्लासेस वगैरेची चौकशी केली. तर आपले
मकरंद वेलणकर सर म्हणून एक खूप चांगले कोच आहेत पुण्यामध्ये, तर ते माझे पहिले कोच होते ज्यांच्याकडे मी शिकले चेस. आणि मला ते इतकं आवडलं आणि मी ते इतकं खेळायचे की एक 3-4 महिन्यातच अंडर-7 डिस्ट्रिक्ट होती पुण्याची, तर त्याच्यामध्ये मी फर्स्ट आले. आणि मग त्याच्यानंतर माझा प्रवास पुढेच झाला त्याच्यापासून. मग तो प्रवास नेमका कुठून कुठे सुरुवात झाला हे तू छान प्रकारे सांगितलं. वयाचं अवघं 7 वर्ष, खरं तर खूप लहान वय असतं आणि हो. या लहान वयामध्ये बिशप कुठलं हुक कुठलं हे सुद्धा बहुतेकांना ओळखता येत नाही. आणि त्या वयात तू बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. हा प्रवास पुढे कसा सुरू राहिला मग याबद्दल काय सो सांगशील? हो, नक्की. सो त्याच्यानंतर मी बरेच स्टेट टुर्नामेंट्स वगैरे खेळले, बट माझी प्रॅक्टिस त्या लेवलची अजून नव्हती, ज्याच्याने मी एकदम नॅशनल लेवलवरती खूप चांगलं परफॉर्म करू शकले किंवा हे. आणि तेवढं मी जास्ती टुर्नामेंट्स खेळले सुद्धा नाही. हे सगळं बदललं जेव्हा मी 14-15 वर्षाची होते. एक 9वी-10वी म्हणजे जेव्हा खरं आपलं शैक्षणिक जास्ती फोकस असतो, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण चेसकडे पण तेवढंच जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर खरी माझी जी अशी प्रोफेशनल म्हणून एक सुरुवात असते ती त्याच्यानंतर झाली. तर तेव्हा मी फर्स्ट माझं नॅशनल स्कूल्समध्ये माझा एक खूप चांगला परफॉर्मन्स आलेला, जिकडे मला सिल्वर मेडल मिळालं. आणि मग त्याच्यानंतर मी वर्ल्ड अमॅच्युअर म्हणून असते टुर्नामेंट, तिकडे खेळायला गेले, तर तिकडे पण मला सिल्वर मेडल मिळालं. तर ते माझं पहिलं इंटरनॅशनल मेडल होतं. आणि आपलं पहिलं इंटरनॅशनल मेडल मिळणं हे एक खूप मोठी गोष्ट असते आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे मला खूप जास्ती इन्स्पिरेशन पण मिळालं की नाही, आपण काहीतरी बरोबर करतोय म्हणून आपल्याला असं यश मिळतंय. म्हणून मग मी जास्ती मेहनत घेतली त्याच्यावरती. मग 2015 मध्ये वर्ल्ड स्कूल्स, नंतर एशियन स्कूल्स, नंतर कॉमनवेल्थ, तिकडे पण मला मेडल मिळालं. आणि त्याचबरोबर 2018 मध्ये माझं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचं टायटल कम्प्लीट झालं. आणि ओव्हरऑल माझा रेटिंग पण बरंच वाढलं या टाइम मध्ये. आणि शेवटी लास्ट मेजर अचीवमेंट माझी जी आहे ते आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे प्रेस्टिजियस शिवछत्रपती अवॉर्ड आहे, ते मला 2019 मध्ये मिळालं. आणि त्याच्यानंतर खरं मला टुर्नामेंट्स वगैरे खेळायचे होते, पण मग आपला कोविड आला. सो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यानंतर सगळेच खेळ बंद होते. नक्कीच. मग सलोनी, क्रीडा क्षेत्रातला वारसा तुला मिळालाय की तू सफाळ कुटुंबियांमधली पहिलीच खेळाडू असं म्हणता येईल? हो, म्हणजे बरेचसे माझे जे भाऊ किंवा बहीण आणि माझे आई बाबा, काका काकू वगैरे जे आहेत, ते सगळे म्हणजे स्पोर्ट्स विषयी उत्साही नक्कीच आहेत. आणि इंटर कॉलेजिएट किंवा ह्या लेवलवरती त्यांनी नक्कीच केलं असेल, पण आपण स्वतः एक नॅशनल लेवल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण खेळणं हे मी पहिलीच आहे. सो मग हो, अशा माझ्या परिस्थितीमध्ये तुला घरातून कसा सपोर्ट मिळाला सलोनी? त्या बाबतीत मी सांगेन की मी खूप फॉर्च्युनेट आहे. माझे आई बाबा आणि मला सख्खी बहीण आहे ती, या तिघांनी, आणि ऑफकोर्स माझ्या बाकीचे सगळे सुद्धा, त्यांनी मला खूप जास्ती सपोर्ट केलाय. पहिल्या दिवसापासूनच जेव्हा मी म्हणलं की नाही, मला चेसमध्ये करायचंय, एस्पेशली मी तुम्हाला सांगितलं जसं 9वी-10वी या इम्पॉर्टंट अकॅडमिक इयर्सच्या वेळेस मी ठरवलं की मला उलट अजून चेस करायचंय. तर अशा वेळेस एक टिपिकल पेरेंट रिस्पॉन्स असू शकतो की नाही, आता अभ्यासाचं वर्ष आहे, कसं बाबा हे. पण नाही, त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावरती तितकीच. म्हणजे मी जशी ऑन द बोर्ड मेहनत घेत होते, तसे ते सगळे ऑफ द बोर्ड पण तेवढीच मेहनत घेत होते. आणि आय मीन सेफ टू से की मी आता जिकडे आहे ते त्यांच्याच मेहनतीमुळे आहे, त्याच्यात काहीच विषय. नक्कीच. जिथपर्यंत तू आहेस तू त्यांच्या मेहनतीपर्यंत आहे. याचा अर्थ की तुला तुझं हायेस्ट फिडे रेटिंग जे आहे ते 2311 गुणांचं आहे. हो. आणि सोबतच तुला ऑल इंडिया वुमेन रँक हा तुझा 8 नंबरचा राहिलेला आहे. तेव्हा हो. जेव्हा तू चेस सुरुवात केली त्यावेळेस तुला कुठे वाटलं होतं की इंटरनॅशनल मास्टर नव्हे तर वुमन ग्रँड मास्टर टायटल इथपर्यंत तू पोहोचशील, ही स्वप्न कधी तू बघितली होतीस? नाही, म्हणजे मी म्हणलं तसं, मी पहिल्यांदा स्टार्ट केलं तेव्हा मी 7च वर्षाची होते, त्याच्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं की हे असं सगळं पुढे असतं. पण जेव्हा मी सिरियसली घ्यायला लागले स्पोर्ट, त्याच्यानंतर आपण एक आपल्या स्वतःला पण क्युरिओसिटी असते की बाबा ह्याच्यात पुढे काय असतं, आपण कसं करू शकतो. मग ते जेव्हा कळलं की असे खूप चांगले टायटल्स असतात मुलांना, मुलींना, आणि त्याच्यानी आपल्याला नुसतं प्रसिद्धी नाही तर एक आपलं स्वतःचं पण
सेल्फ रिस्पेक्ट आणि हे सगळं सुद्धा आपलं खूप वाढतं. सो या सगळ्या दृष्टीने सुद्धा जेव्हा मी नंतर मेहनत घ्यायला लागले त्याच्यानंतर मग मी एम रिलेटेडच मेहनत घेत होते. सो वन्स आय स्टार्टेड प्लेइंग प्रोफेशनली मग माझं एम ते टायटल अचीव्ह करायचंच होतं. सो 2018 मध्ये मी तुम्हाला म्हणाले तसं माझं वुमन इंटरनॅशनल मास्टरचं टायटल कम्प्लीट झालं आणि माझं वुमन ग्रँड मास्टरचं अजून टायटल झालं नाहीये. माझं रेटिंग कम्प्लीट झालंय. माझे नॉर्म्स अजून व्हायचेत. सो मला अजून त्याच्या टुर्नामेंट्स मध्ये तसं परफॉर्मन्स करायचं. आणि नक्कीच सलोनी ते सुद्धा तुझं स्वप्न पूर्ण होईलच. पण थँक्यू. प्रत्यक्षात खरं तर स्वप्न पूर्ण होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं ध्येय निश्चिती करत असतात आणि त्या दृष्टीने जेव्हा तुम्ही पुढे सरकत असतात आणि त्यावेळेस ही स्वप्न आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या फॅमिलीचा तुमच्या मित्रमैत्रिणींचा जेव्हा सपोर्ट मिळत असतो तर अधिकच जास्त उत्साह संचारत असतो. आणि अशा वेळेस मग एक नवीन सलोनी सापळे नावाची मुलगी तयार होत असते, जी फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पटलावरती पुण्याचंच नव्हे, महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण भारतभराचं नाव लौकिक मोठं करत असते. पण सलोनी, हा जर आपण विचार केला की 2311 हे तुझं फिडे रेटिंग आणि ऑल इंडिया वुमन्स रँक हा 8 नंबर, ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. खरं जर पाहायला गेलं तर आज मी ठरवलं की मला फिडेचं 311 पॉइंट्स मिळवायचे आणि लगेच ते उद्या मिळवले असं कधी होत नसतं. तर त्याच्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागत असते आणि डेफिनेटली ती तुला घ्यावी लागलीच असेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी तर फुकट कुठे मिळत नसतात. मग ह्या सगळी मेहनत घेत असताना नेमका तुझ्या समोर आलेल्या अडचणी कोणत्या होत्या, प्रमुख अडचणी कोणत्या होत्या आणि त्या कशा सॉल्व्ह झाल्या, त्यात कोणाची मदत झाली असं तुला वाटतं सलोनी? ओके. सो दोन काय म्हणतात त्याला, दोन फ्रंट्स वरती अडचणी किंवा ऑब्स्टेकल्स आले असं मी म्हणू शकते. एक आपलं असतं की ऍज अ स्टुडंट, कारण मी जेव्हा खेळायला लागले तेव्हा माझं काही शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. सो मी ते पण करत होते. सो जर शैक्षणिक तुम्ही म्हणाले तर पर्सनली माझ्यासाठी जसा चेस महत्वाचा आहे तसा अभ्यासही तितका महत्वाचा आहे, कारण ते माझं पर्सनल बिलीफ आहे की आपण एकाचं म्हणजे एकात कारण देऊन दुसऱ्यात मेहनत नाही घ्यायची हे मला पटत नाही. त्याच्यामुळे अभ्यासात सुद्धा म्हणजे मला 10वीत 91% होते, 12वीत सुद्धा होते तेवढेच. सो ते मेंटेन करायला मला एफर्ट्स खूप लागले. कारण मी टुर्नामेंट्स खेळून यायचे, लगेच एक 10 दिवसात अभ्यास करून एक्झाम द्यायची, मग परत टुर्नामेंटचे प्रिपरेशन करून जायचं. तर हे सायकल माझं ऑलमोस्ट एक 6-7 वर्ष होतं आणि खूप एक्झॉस्टिंग असतं ते. पण अकॅडमिक ह्याच्यामध्ये तुम्ही जर मला विचारलं तर मला जे टीचर्स लाभले, माझं जे शाळा होती विखे पाटील मेमोरियल स्कूल किंवा माझं जे कॉलेज होतं फर्ग्युसन कॉलेज, ह्या 2 इन्स्टिट्यूशन्सनी आणि माझ्या तिकडच्या टीचर्सनी मला प्रचंड मेहनत केली, हेल्प केली, कारण त्यांच्या हेल्प शिवाय मला हे जमलंच नसतं. कसं असतं की एक खेळाडू जेव्हा आपल्या फील्डमध्ये मेहनत घेत असतो त्याच्या बरोबरीची जी माणसं असतात तीही तितकीच महत्वाची असतात. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला तशी लोक भेटली माझ्या प्रवासामध्ये. तर अभ्यासाच्या बाबतीतलं ते आहे. आणि जेव्हा चेस जे आपला मेन आहे तर त्याच्यामध्ये मेन जे हर्डल्स आले ते म्हणजे तेच की कधी कधी आपण खूप मेहनत घेतो आणि तरी सुद्धा आपल्याला तेवढे रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, कारण जिकडे आपण जिंकतो तिकडे आपण हारत अजिबात कधीच हारणार नाही असं तर म्हणून चालू नाही शकत, कारण हार जीत हा गेमचाच पार्ट आहे. सो लहान असताना जेव्हा मी हरायचे तेव्हा मला हार पचवणं खूप अवघड जायचं. पण मग जशी मी मोठी होत गेले आणि मग त्याच्यावरती मी काम केलं तर मग ती एक जी प्रोसेस आहे की नाही आपण हरलोय ठीक आहे, पुढच्या गेमवर फोकस करून त्याच्यावर छान खेळूया. तर ते जे आहे तर ती मॅच्युरिटी येणं ते एक माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आणि इकडे सुद्धा चेसच्या या प्रवासामध्ये सेम की लोक जशी आपल्याला भेटतात त्यांच्यामुळे आपल्याला खूप जास्ती हेल्प होते. त्याच्यामुळे माझे जे कोचेस आहेत म्हणजे पहिले माझे मकरंद वेळणकर सर, त्याच्यानंतर सहस्त्रबुद्धे सर होते, त्याच्यानंतर इंटरनॅशनल मास्टर प्रथमेश मोकल होते, नंतर तुम्ही सुरुवातीला अभिजित कुंटे सरांचं देखील नाव घेतलं तर तेही माझे गुरु राहिले आहेत. सो ह्या सगळ्यांच्या मदतीने आणि अजून भरपूर आहेत त्या सगळ्यांच्यामुळे, आणि स्वतः स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट देवश्री दांडेकर यांनी सगळ्यांनी. आणि बेसिकली एक असं दिसताना एक प्लेयर दिसतो पण त्याच्या मागे एक अख्खी सेना असते जी त्यांच्यावरती मेहनत घेत असते. तर त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आय कुड ओव्हरकम द ऑब्स्टेकल्स जे काही होते ते.
आणि हा प्रवास असाच राहील. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की हा आता एकदा हे क्रॉस केलं तर आता पुढे काही येणार नाही. आयुष्यात खडबडी तर येतच असते, पण आपण कशी मेहनत घेतो त्याच्यावरती डिपेंड करतं की आपण किती स्मूथली ते क्रॉस करू. नक्कीच. आणि हेच तर चेस सुद्धा आपल्याला शिकवतं सलोनी. नक्कीच. म्हणजे जीवनाचा जो काही सार आहे ते थोडक्यात जर एक 64 घरांमध्ये जर कुठे शिकायला मिळत असेल तर ते चेसमध्येच आपल्याला शिकत मिळत असतं. कारण प्रत्येक मूव समोरच्याने प्रतिस्पर्ध्याची प्रत्येक मूव तुम्हाला एक नवीन चॅलेंज घेऊन येत असते आणि त्या मूवला कसं मात द्यायची हे आपल्याला चेस शिकवत असतं खरं तर. आणि हीच खरं तर सायकोलॉजी असं म्हणता येईल, कारण मी सायकोलॉजी ह्या विषयाकडे वळालोय याचा सगळ्यात महत्वाचा रिझन की तू फर्ग्युसन कॉलेजमधनं BA सायकोलॉजी हे तुझा अकॅडमिक सिलेबस राहिलेला आहे. हो. काय विचार केला होता? सायकोलॉजी का? म्हणजे तू कुठे बुद्धिबळ आणि सायकोलॉजी याचा विचार करून हा सब्जेक्ट घेतला होता, किंवा बुद्धिबळ आणि सायकोलॉजीचा काही संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो का? याबद्दल काय सांगशील सलोनी? सो मी ते जेव्हा चूज केलं तेव्हा असं स्पेसिफिकली चेस स्पोर्ट्ससाठी ते खूप जास्ती सुटेबल आहे असा विचार खरं सांगू तर नाही केलेला. माझे 2 मेन चॉईसेस होते, इकॉनॉमिक्स किंवा सायकोलॉजी, कारण मला दोन्ही विषयी खूप जास्ती प्रेम आहे. पण इकॉनॉमिक्सचं होतं कारण तिकडे आपल्याला स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्स या विषयांकडे आपल्याला खूप प्रॅक्टिस लागते सतत, आणि तेवढा वेळ मला द्यायचं अवेलेबल नव्हतं, कारण तेव्हा माझा सगळा वेळ चेसच्या प्रॅक्टिसमध्ये जायचा. आणि माझी पर्सनली थिअरी हे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती माझा फोर्टे जास्ती आहे, माझा कंट्रोल जास्त आहे, मला छान अभ्यास करता येतो. त्याच्यामुळे मी सायकोलॉजीची निवड केली. आणि त्याच्यानंतर त्याचा जो मला बेनिफिट झालाय माझ्या करिअरमध्ये तो म्हणजे योगायोग आहे, पण चांगला योगायोग झाला तो. त्याच्यामुळे त्याचा तर बेनिफिट मला नक्कीच झाला. आणि तुम्ही जसं म्हणताय की सायकोलॉजी आणि चेसचा काही संबंध आहे का, तर नक्कीच संबंध आहे, त्याच्यात काहीच विषय नाही. फक्त चेसचा नाही, सगळ्या स्पोर्ट्सचा सुद्धा नक्कीच आहे. पण मी चेस प्लेअर आहे तर मी त्या अँगलनी तुम्हाला सांगू शकते की मी जसं म्हणाले तसं हरल्यावरती आपल्याला स्वतःला कसं उचलायचं आणि पुढच्या ह्याच्याकडे फोकस करायचा. कधी कधी आपण जिंकतो तेव्हा पण आपले पाय कसे जमिनीवर असायला पाहिजे हेही म्हणजे कळतं. असं नाही की फक्त खराब गोष्टी असल्यावरतीच सायकोलॉजीची गरज आहे, चांगल्या गोष्टी चांगल्या झाल्या गोष्टी. तरी पण गरज असते. आणि ओव्हरऑल एक मेंटली हेल्दी ऍथलीट जो असतो त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो पण खूप इम्प्रूव्ह होतो जेव्हा आपण सायकोलॉजिकली एक छान झोन मध्ये असतो. त्याच्यामुळे स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि चेस ह्याचं खूपच चांगलं काय म्हणतात त्याला कनेक्शन आहे. कारण चेस हा बुद्धीचा गेम आहे, पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा एक्झॉशन खूप होतं. दिसताना लोकांना दिसत नाही की अरे हे थकतायत कशामुळे, कारण हालचाल तर नसते, पण गेम खेळताना प्रचंड थकायला होतं. तर तिकडे सुद्धा सायकोलॉजीचा उपयोग होतो, कारण आपण स्वतःला पुश करायला शिकतो तशा टफ सिच्युएशन्स मध्ये. सो ओव्हरऑल मी तर सांगेन खूपच महत्व आहे. नक्कीच. फर्ग्युसन अभिमान पुरस्कार हा तुला 2018 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या तर्फे देण्यात आला होता. त्याचं मागचं रिझन होतं की स्पोर्ट्स आणि अकॅडमीज म्हणजे तू जे काही बॅलन्सिंग केलं होतं ते बॅलन्सिंग एक्सलंट केलं होतं. काय वाटलं होतं ह्या कॉलेजच्या तर्फे, म्हणजे जिथे तू शिकतेस, जिथे तू तुझा अकॅडमिक करिअर पूर्ण केलंयस, करणार होतीस, त्या कॉलेज तर्फे तू त्या कॉलेजचा अभिमान म्हणून तुला तो पुरस्कार दिला जातो. काय वाटलं होतं त्यावेळेस? काय होतं तुझ्या भावना सलोनी? माझं जेव्हा 10वीचं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर पहिल्यापासून मला एक असं आपलं एक ड्रीम असतं ना की एक ड्रीम कॉलेज असतं, तर ते माझं फर्ग्युसन कॉलेज होतं पहिल्यापासनं. तर 11वी पासनं मी त्या कॉलेजमध्ये आहे. 11वी-12वी माझी झाली आणि मग नंतर ग्रॅज्युएशनला पण मला तिकडेच मेरिट वरती मिळाली. सो ओव्हरऑल फर्ग्युसन कॉलेज बद्दल मला खूप जास्ती कौतुक होतं. तिकडे आपल्याला जायचंय हे एम होतं. आणि मग अशा इन्स्टिट्यूशन मध्ये येऊन मेरिट वरती पुढे अजून ऍडमिशन मिळून आणि मग नंतर हा सन्मान मिळणं हे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. आमचे जे प्रिन्सिपल आहेत रवींद्रसिंग परदेशी सर आणि आमचे जे स्पोर्ट्सचे हेड आहेत सोनावणे सर, ह्या दोघांनी खूप जास्ती मदत केली. कारण मी स्पोर्ट्सला जायचे तर लिव्हज आपल्याला घ्यायला लागतात, कधी कधी एक्झाम्स बुडतात, तर त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं, त्याची परमिशन देणं, ते इतका त्यांचा सपोर्ट मला मिळाला की मी तुम्हाला सांगितलं तसं की चेसची माझी ग्रोथ मध्ये माझ्या अकॅडमिक शाळा कॉलेज त्यांचा तितकाच खूप मोठा सपोर्ट मला लाभला आहे. आणि हे जेव्हा अवॉर्ड मिळालं तर गमतीची अशी गोष्ट की ते अवॉर्ड मी नाही रिसीव्ह केलं, माझ्या बहिणीने केलं. कारण तेव्हा मी होते स्पेनमध्ये, मी टुर्नामेंट खेळत होते आणि मग
खूप मोठा अवॉर्ड येते. तर तिकडे सुद्धा सर म्हणाले की आता सुद्धा ती तिकडे मेहनत घेते आणि तिची बहीण इकडे रिसीव्ह करायला आली आहे. सो ओव्हरऑल म्हणजे मी खूप ग्रेटफुल आहे की मला फर्ग्युसन कॉलेजचा इतका सपोर्ट मिळाला. नक्कीच, आणि त्यासाठी तू डिझर्व करत होती खरं तर सलोनी. थँक्यू. सलोनी, आता कॉमनवेल्थ इव्हेंट चालू आहे आणि सोबत चेन्नईमध्ये ऑलिम्पियाड स्पर्धा सुरू आहे. हो. एकीकडे बाकीचे जे काही खेळ आहेत चेस व्यतिरिक्त ते, आणि दुसरीकडे चेस. जर आपण चेसचा अर्थात बुद्धिबळाचा जर विचार केला, आणि जर का भारत, खरं तर चेस बुद्धिबळ हा भारतातला ओरिजिन खेळ असं म्हटलं जात असतं. त्याच्यात जरी मतांतरे असले पण बहुतांश खेळ ची जन्मभूमी भारत असं म्हणता येईल. आणि बुद्धिबळा संदर्भात सुद्धा अनेक पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आढळतो. तर तुर्तास आपण जरी असं गृहीत धरलं की गृहीत धरणं म्हणजे हे खरंच गोष्ट आहे की बुद्धिबळ सारखे अनेक बुद्धीला चालना देणारे फिजिकली जे काही सपोर्ट करत असतात, मदत करत असतात एक मानवाला, ते सगळे खेळाचे प्रकार, व्यायामाचे प्रकार हे भारतातच तयार झालेले, जन्माला झालेले असं खरंच आहेच. आणि ती गोष्ट खरंच अभिमान वाटण्यासारखीच एक भारतीय म्हणून. पण जर आपण खेळाच्या दृष्टीने जर विचार केला सलोनी, तर भारत आता चेस मध्ये आपल्याला कुठल्या जागेवर दिसतो, याबद्दल काय सांगशील? एक समजा 10, 20, 30 वर्षापूर्वी जर तुम्ही हा प्रश्न विचारला असता एका चेस प्लेअरला, तर तो तुम्हाला नक्कीच सांगितला असेल त्याने की ज्या प्रकारे रशिया किंवा हे जे कंट्रीज आहेत जिकडे चेसचं खूप मोठं, म्हणजे तिकडे चेस स्कूल्स आहेत, जिकडे आपल्याकडे शाळेत कसे विषय शिकवले जातात तसे तिकडे स्कूल्स आहेत चेसचे, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ खूप व्हायची. तर त्या कंपॅरिझन मध्ये चेसमध्ये आपली तेवढे ग्रँड मास्टर नव्हते. इंडियामध्ये जर आपण चेस म्हणलं तर फक्त ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सरांचंच नाव सगळ्या लोकांना जास्ती तर माहिती असायचं. मग नंतर महाराष्ट्रामध्ये प्रवीण ठिपसे सर आणि अभिजित कुंटे सर यांचं नाव व्हायला लागलं. पण जर तुम्ही नंबर वाईज बघितलं तर तेवढी नावं अजून वरती येत नव्हती. पण जर तुम्ही आता बघितलं तर खूप जास्ती प्रगती झालीये. ऑल इंडिया चेस फेडरेशन हे जे आमचं मेन फेडरेशन आहे इंडियामधलं, त्यांनी खूप जास्ती मेहनत घेतली आहे. त्याचंच एक उदाहरण ऑलिम्पियाड जे इंडियामध्ये होते ते सुद्धा आहे. कारण ऑलिम्पियाड ही चेसची सर्वात मोठी स्पर्धा आहे. म्हणजे जसं बाकीच्या इव्हेंट्समध्ये ऑलिम्पिक्स असतात तसं चेसमध्ये ऑलिम्पियाड आहे. तर ते आपल्याकडे होणं, इंडियामध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक चेस प्लेअरला ह्याचा नक्कीच अभिमान आहे की आपल्या इकडे इतकी मोठी छान स्पर्धा झाली. आणि जर तुम्ही बघितलं तर खूप वंडरफुली ऑर्गनाईज केली आहे त्यांनी. तर तेच एक उदाहरण आहे. आणि जर तुम्ही ग्रँड मास्टर्स बघितले, इंटरनॅशनल मास्टर्स बघितले, वुमेन इंटरनॅशनल मास्टर्स, वुमेन ग्रँड मास्टर्स बघितले, तर ह्याचीही संख्या आता वाढत चालली आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल चेसचा जो सीन आहे आणि त्याला जे आता प्रोत्साहन मिळतं ते गव्हर्नमेंट कडनं सुद्धा आणि आपलं ऑल इंडिया चेस फेडरेशन सुद्धा खूप मेहनत घेऊन आता मला असं वाटतंय खूपच चांगल्या लेवलवरती आलंय आणि त्याच्या पुढेच जाईल असं मला तरी वाटतं. नक्कीच. बरं, 2 वर्षापूर्वी जो एक संपूर्ण विश्वाला घरात बसवणारा एक कोरोना काळ येऊन गेला. ह्या कोरोना काळामध्ये बुद्धिबळ, चेस यांनी खूप अशा लोकांना त्यांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अशी मदत केली. आणि ह्याच पिरियडमध्ये खरं तर चेस हा खेळ भारतीयांमध्ये लोकप्रिय ठरला अशी आकडेवारी सुद्धा म्हणत असते खरं तर. कारण गत 4 एपिसोड मध्ये जेव्हा मी विविध खेळाडूंशी चर्चा केली तर त्या चर्चेमधनं हा एकच माहिती पुढे येत होती की लोक चेस कोरोनामध्ये जास्त खेळायला शिकले. आणि इव्हन मी सुद्धा त्याचं उदाहरण सुद्धा म्हणता येईल. मी मागच्या 4 एपिसोड मध्ये सुद्धा हे सांगितलेलं होतं. या बाबतीत काय म्हणशील सलोनी? तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण करोनाच्या वेळेस नक्कीच बाहेर खूपच डेंजरस सिच्युएशन होती आणि आपल्याला घरात बसणं गरजेचंच होतं. आणि ज्यांना घरात बसायची सवय नसते त्यांना खूप फ्रस्ट्रेशन होत होतं. तर वेगवेगळे गोष्टी करायची त्यांना हौस होती. मग कुकिंग असू दे किंवा लुडो असू दे, या सगळ्याचे करोनाचे जसे वेव्स होते तसे ह्याचे सुद्धा वेव्स घराघरात जायचे. तर मी म्हणेन की स्ट्रीमिंग हा जो आहे, जो घरी बसून युट्यूब वरती लोक स्ट्रीम करतात, त्याचा एक खूप मोठा बूस्ट झाला करोनामध्ये. आणि समय रैना म्हणून एक कमेडियन आहे, तर त्यांनी चेसला पिकअप करून असंच मजेत स्ट्रीम करायचं म्हणून ठरवलं. पण तेव्हा आपले ग्रँड मास्टर वगैरे सुद्धा घरी होते कारण त्यांनाही टुर्नामेंट खेळायला जायचं नाही. त्याच्यामुळे आपले
फेमस विदित गुजराती म्हणून जे आहेत त्यांनी समयाबरोबर टीम अप करून असंच त्यांनी सुद्धा मज्जेमध्ये ते केलेलं आणि त्याचं इतकं फेमस झालं की लोकांमध्ये त्याची खूप प्रसिद्धी झाली, त्याची ओळख वाढली. आणि प्लस चेस असा गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हालचाल नाही करायला लागत. यू हॅव टू जस्ट सिट ॲट वन प्लेस आणि तुम्ही खेळता. त्याच्यामुळे तो घरात बसून लोकांना ऍक्सेसिबल पण होता खूप गेम. कारण ऑनलाईन तुम्ही तो खेळू शकता. तुम्हाला वेळ घालवायचा आहे तर तुम्ही खेळू शकता. जर तुम्हाला लाईफमध्ये टेन्शन असेल तर थोड्या वेळेसाठी का होईना तुम्ही जेव्हा चेस खेळता तेव्हा तुमचं पूर्ण डोकं तिकडेच लागलेलं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आय थिंक कोविडमध्ये चेसची प्रसिद्धी पण वाढली आणि कोविडमध्ये चेसमुळे लोकांना थोडीफार का होईना मदत तरी झाली, साधारण शांत होणं, फ्रस्ट्रेशन बाजूला करणं या सगळ्यासाठी. नक्कीच. आणि त्याचा उपयोग पुढे जाऊन चेस या पूर्ण खेळासाठी झाला असं म्हणता येईल. आणि खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासारखे जे खेळाडू आहेत सलोनी, जे चेस फारसं माहिती नसताना सुद्धा त्यांनी त्यात भरारी घेण्याचं ठरवलं आणि ते त्या खेळामध्ये पुढे गेले. या सगळ्या तुम्हा लोकांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे हा खेळ अधिकाधिक प्रसिद्ध होण्यासाठी. आणि सलोनी, इथेच वेळ झालेली आहे रजा घेण्याची, कारण खरं तर खूप बोलण्यासारखं असतं चेस बद्दल, खूप ऐकण्यासारखं असतं चेस बद्दल, परंतु वेळे अभावी आपल्याला ते पूर्ण कंटिन्यू करता येऊ शकत नाही. पण सलोनी, छान वाटलं तुझ्याशी बोलत असताना आणि प्रामुख्याने चेस या विषयी बोलत असताना. सो थँक्यू सलोनी, वेळ काढलास आणि इथे आलीस. त्यासोबतच आमच्या समस्त प्रेक्षक वर्गांना तू खेळाबद्दल इतकी छान माहिती दिलीस. खरं तर तुझा जो काही बुद्धिबळातला जीवन प्रवास जो सुरू झालेला होता तो असाच पुढे राहू आणि ग्रँड मास्टरचा किताब तुला लवकरच मिळेल अशी खात्रीच आहे, विश्वासच आहे. आणि त्यासाठी खरं तर तू डिझर्वच करते, त्यात कुठलाही दुमत नाहीये. सलोनी, तर पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार. थँक्यू मला तिकडे इन्व्हाइट केल्याबद्दल. मला खूप जास्त छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून, हा इंटरव्ह्यू करून. आणि आय होप की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना ह्याच्यातून थोडी तरी मदत झाली असेल, कारण जे कोण नवीन चेस प्लेयर्स येतात त्याच्या बाबतीत मी खूप जास्ती आनंदितच असते की जास्तीत जास्त लोक चेस खेळू देत, त्यांना हा गेम माहिती असू दे. आणि परत एकदा तुमची स्पोर्ट्स इंडी ही जी ऑर्गनायझेशन आहे ही खूप छान काम करते, सो तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो, आताच आपण सलोनी सोबत गप्पा मारल्या आणि चेस बद्दल, बुद्धिबळाबद्दल, भारताचं स्थान बुद्धिबळा या खेळात भारताचं स्थान नेमकं कुठे आहे. आज ज्याप्रमाणे सलोनी सांगितलं की 25-30 वर्षापूर्वी जर बुद्धिबळातली भारताची परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय अशा अवस्थेत होते, परंतु ती आता कुठेतरी बदलत चाललेली आहे. आणि अनेक असे इंटरनॅशनल मास्टर, ग्रँड मास्टर, अगदीच 8 वर्ष 9 वर्षांची सुद्धा मुलं आता चेसमध्ये पुढे यायला लागलेली, त्यांचं नाव जागतिक पातळीवर तर गाजायला लागलेली. आणि खरं तर या सगळ्या गोष्टींमागे घडण्यामागे जी काही मेहनत आहे ती मेहनत अर्थातच सलोनी सारख्या अनेक अशा खेळाडूंची आहे की ज्यांनी ह्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध केलं, चेसमध्ये सिद्ध केलं आणि चेस मधलं त्याचं नाव लौकिक त्यांनी वाढवलं. तर असे अनेक खेळाडू आपण संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये बोलवत असतो, कारण एकच की या खेळाडूंची जी काही जीवन प्रवास राहिलेले, त्यांची जी काही मेहनत राहिलेली, त्यांनी जी काही अपार कष्ट केलेले आहेत. खरं तर चेस, जसं सलोनीने सांगितलं की फक्त बसून खेळण्याचा म्हणजे अगदी सहज सोपा खेळ असा तो मुळीच नसतो. तर सर्वाधिक तुम्हाला चालना द्यावी लागत असते तुमच्या बुद्धीला, आणि तुम्ही थकत असतात ते शरीराने नव्हे तर मनाने, कारण तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचा मेंदू पूर्णतः हा चेसवर कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. तर चेसमध्ये सुद्धा तेवढाच मेहनत आहे, तेवढीच कष्ट आहेत, तेवढाच थकवा सुद्धा आहे. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात चेस सुद्धा खेळणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला ते अजिबात अनुभवता येणार नाही. तर मित्रांनो, आजपासूनच चेस खेळायला सुरुवात करा आणि बुद्धीला चालना द्या. तर पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी नवीन विषयासह, नवीन खेळाडूसह. तू सोबत स्पोर्ट्स इंडी सोबत जोडलेले राहा आणि सोबतच आम्हाला आमच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.